Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. आपण पाहत आहोत 5वा अध्याय आणि आपण मागच्या वेळेस श्लोक नंबर 23 पाहिला होता. तर आज आपण 24 व त्यापुढे पाहण्याचा प्रयत्न करूया. तर मी श्लोका आधी प्रार्थनेने मंगलाचरणी चालू करूया, मग आपण श्लोक वाचूया. नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ज्ञानशास्त्र विचारणेक निपुण षड्धर्म संस्थापक लोकानां हितकारिणो त्रिभुवनमन्यं शरण्याकरो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनादेन मत्तालिको वंदे रूप सनातनो रघुजुगु श्री जीव गोपालको सर्वसज्जाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेद विदेव चाहम् मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्री चैतन्य ईश्वरम्. हरे कृष्णा. तर मी श्लोका शेअर करतो. यो अंतः सुखो अंतर आरामास. रिपीट करायचं, रिपीट करू शकता. मी थोडस अजून फोडून बोलतो. यो अंतः सुखो यो अंतः सुखो अंतर आरामस अंतरारामस् तथांतर तथांतर ज्योतिरेव यः ज्योतिरेव अव्यः स योगी ब्रह्म निर्वाणम् स योगी ब्रह्म निर्वाणम् ब्रह्म भूतोऽधिगच्छति ब्रह्म भूतो अधिगच्छति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी पूर्ण श्लोक एकदा म्हणतो. यो अंतः सुखो अंतरारामस् तथांतर ज्योतिरेव यः स योगी ब्रह्म निर्वाणम् ब्रह्म भूतोऽधिगच्छति. ओके. तर आपण शब्दार्थ पाहूया. याचा आनंद आत आहे, जो सक्रिय आहे आणि आत आनंदी आहे आणि ज्याचे ध्येय अंतर्मनात आहे तो प्रत्यक्षात परिपूर्ण गुणवादी आहे. तो परमात्म्यात मुक्त होतो आणि शेवटी तो परमात्म्याला प्राप्त होतो. तर इथे कसं इथे सांगितलंय की अंतर आरामा, तो म्हणजे स्वतःमध्ये तो आनंद घेतो. अंतः म्हणजे आतून, आणि ब्रह्मनिर्वाणम असं व्यक्तीला ब्रह्मनिर्वाण म्हणजे परमात्माची परमात्मा जो तो त्याला प्राप्त होतो. अधिगच्छति म्हणजे प्राप्त करतो. तर आपण तात्पर्य खूप लहान आहे, आपण वाचूया क्विकली. तात्पर्य श्री प्रभुपाद की जय. जोपर्यंत एखाद्याला आतून आनंदाचा आस्वाद घेता येत नाही तोपर्यंत तो बाह्य आनंद मिळवण्यासाठी
असलेल्या बाह्य कार्यापासून कसा निवृत्त होऊ शकतो. मुक्त व्यक्ती वास्तविक अनुभवाने आनंदाचा आनंद घेतो, म्हणून तो कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून आतून जीवनातील क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकतो. अशा मुक्त व्यक्तीला आता बाह्य भौतिक सुखाची इच्छा नसते. या अवस्थेला ब्रह्मभूत म्हणतात, ज्याची प्राप्ती झाल्यावर तो भगवंताकडे घरी परत जाण्याची खात्री आहे. तर इथे प्रभुपादजी आपले सांगत आहे की जो व्यक्ती आतून आनंद प्राप्त करतो तो तो ब्रह्म म्हणजे भगवंताकडे जातो. पण जो अजून ज्याला आनंद घेता येत आला नाहीये, तर यात आपल्याला समजायचं की आता दोन प्रकारचे आनंद आहे. एक आनंद जो बाह्य वस्तूने आपण घेत आहोत, जसं खाण्यापिण्यामध्ये आपण आनंद घेतो. मला इथला ही वस्तू आवडते, तिथला तो डिश आवडतं, तिथला या हॉटेलमधलं हे आवडतं, तिथलं ते आवडतं, किंवा डोळ्यांनी किंवा आपल्या कुठल्याही इंद्रियांनी जो उपभोग घेतो आणि त्याच्यामुळे जो आनंद प्राप्त होतो, तर त्याला बरं वाटतं. तर हे जे आहे एक प्रकारचं भौतिक सुख आहे. पण जे खरं सुख आहे ते अंतः म्हणजे स्वतःचे मधून त्याला ते आनंद प्राप्त होतो. त्याला म्हणजे बाह्य शोधायची गरज नाही, त्याला आनंद त्याला शोधायचा नाहीये. त्याच्यासाठी तो स्वतःमध्येच तो खुश असतो. म्हणून आपण बघतो जेवढे संत होते एवढे आपल्या, ते कधी त्यांना पाहिलं नाही की त्यांना काही खूप धनसंपत्ती भेटली तर ते खुश झाले, किंवा कोणी मान दिला तर एक मिनिट मान सन्मान दिला तर खुश झाले. तसं काही नव्हतं त्यांना. दे आर नॉट बॉदर्ड. का? कारण भगवंत त्यांच्या मनामध्ये आहे आणि ते आनंद त्याला आतमधून येत आहे. तर त्या प्रकारच्या आनंदाबद्दल इथे सांगितलं आहे. तर आतून आनंद घेता आला पाहिजे. तो जो आहे तो व्यक्ती खरा भगवंताकडे जाऊ शकतो. आणि असा व्यक्ती इथे प्रभुपाद म्हणजे तो कोणत्याही ठिकाणी शांत बसून आतून जीवनातील क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकतो. आणि त्याला असं नाहीये की त्याला कुठे पर्टिक्युलर रेस्टॉरंट मध्ये गेल्यावरच ते आनंद भेटेल, किंवा कुठल्या स्वित्झर्लंडला किंवा कुठल्या नॅचरल ब्युटी मध्ये गेल्यावर त्याला आनंद येईल, असं नाही. त्याला जो आनंद आहे तो त्याला भगवंतामुळे तो आतूनच येत आहे. ही इज व्हेरी हॅपी इनसाइड. पण आपलं काय होतं, आपण आनंद बाह्य जो बाहेर शोधत आहोत. अशा मुक्त व्यक्तीला आता बाह्य भौतिक सुखांची इच्छा नसते. आणि असा जो व्यक्ती आहे त्याला भौतिक सुखांची इच्छा पण नाहीये. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, कुठल्या गोष्टीची हाव नाही. आणि आपण पाहतो संतांचं उदाहरण आहे, त्यांना कधी इच्छा झाली नाही मला हे पाहिजे ते पाहिजे. तर हे त्याच्याबद्दल सांगितलं आहे. आणि अशा अवस्थेला ब्रह्मभूत म्हणतात. ही जी अवस्था आहे तर ब्रह्मभूत, तो एकदम ब्रह्म मध्ये लीन झालेला आहे तसा. आणि असा व्यक्ती जो ब्रह्मभूत स्थित आहे तो भगवंताकडे जाऊ शकतो. पण श्लोक पण वाचूया. श्लोक नंबर 25. रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. लभते ब्रह्म निर्वाणम लभते ब्रह्म निर्वाणम ऋषया क्षीण कल्मषः मृषयः क्षीणकल्मषः छिन्ना द्वैधा यतात्मानः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. सर्वभूतहिते रताः. परत एकदा हा श्लोक म्हणूया. लभन्ते ब्रह्म निर्वाणम ऋषयः क्षीण कल्मषाः छिन्न द्वैधा
तथा आत्मानः सर्वभूतहिते रताः. जे संशयातून निर्माण होणाऱ्या द्वैतांच्या पलीकडे आहेत, ज्याचे मन आत गुंतलेले आहे, जे सर्व प्राण्यांचे कल्याणासाठी नेहमीच काम करण्यासाठी व्यस्त आहेत आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत, ते परमात्म्यात मुक्ती प्राप्त करतात. तर आता जर आपण पॅटर्न जर पाहिला तर भगवान जे ह्या सेक्शन मध्ये जो एक ब्रह्मभूत व्यक्ती आहे त्याची लक्षणं सांगितलं. कुठला व्यक्ती भगवंताकडे जाऊ शकतो त्याच्याबद्दल सांगितलं. तर ह्या श्लोकमध्ये पण असं आहे, तो संशयातून निर्माण होणाऱ्या द्वैतांच्या पलीकडे, जे द्वैत आहे त्याच्या पलीकडे आहे. आता ह्याच्यातून आपण हे समजू शकतो, भगवान हे म्हणतात की जे दुविधा आहेत म्हणजे द्वैत आहे, मी हे करू का हे करू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, मला हे पाहिजे का ते पाहिजे, हे आपल्याला कन्फ्युजन असतं नेहमी. तर हे का संशयातून. जसा जर उदाहरण सांगितलं आपण, जसं आता मी सुरतला जाऊ का पुण्याला जाऊ, ते कन्फ्युजन कुणाला असेल ज्याला संशय आहे की मला जायचंय कुठे, पण ही फोकस की मला पुण्याला जायचं आहे, तर ही म्हणजे त्याला दुविधा येणारच नाही. फोकस्ड आहे, क्लिअर, मला पुण्याला जायचं आहे. तसंच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला संशय असतात आपण, आणि त्याच्यामुळे दुविधा येतात. मी आता असं करू का तसं करू मला. आणि प्रॅक्टिकल जीवनामध्ये पाहिलं तर बहुतेक जे व्यक्ती आहेत त्यांना या दुविधा आहेत. दे आर नॉट एबल टू डिसाइड की मला काय केलं पाहिजे, मी हे करू का ते करू. तर हे त्याच्या काय येतं, संशयामुळे. आणि संशय कशामुळे येतो, कारण त्याला क्लिअर पिक्चर नाहीये, त्याला माहित नाहीये, आणि त्याच्यामुळे तर नॉलेज नसल्यामुळे तो त्या संशय येतो, आणि संशयामुळे त्याला द्वैत मध्ये पडतो. आणि जो एक चांगला ब्रह्मभूत अस्तित्व आहे, ज्याचे मन आतमध्ये गुंतलेले आहे, तो सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी नेहमीच काम करण्यासाठी व्यस्त आहे. आणि जो असा जो ब्रह्मभूत व्यक्ती आहे, तो नेहमी दुसऱ्यांच्या कल्याणासाठी मी काय करू. आता नॉर्मल एक जो व्यक्ती आहे तो स्वतःसाठी मी काय करू तो बघत असतो. मला हे पैसे पाहिजे, मला हे पाहिजे, स्वतःसाठी सेल्फिश त्याचे मोटिव्ह असतात स्वतःसाठी. असं त्याला कधी विचार येत नाही की चल बाबा मी ह्याच्यासाठी हे काम करतो, किंवा मी त्याच्यासाठी ते काम करतो, ह्याला एवढे त्रास आहे, मी ह्याला चला 10,000 देऊन टाकतो मी. तर व्हॉट एव्हर, जस्ट एक उदाहरण सांगतो. पण जो एक ब्रह्मभूत व्यक्ती आहे, आपण संत तुकाराम महाराजांचं पण आपण जीवनी पाहिली असेल तर त्या जो जुना मराठी मूवी आहे ते मी खूप सुंदर दाखवलेलं की तो जेव्हा तुकाराम महाराज जेव्हा ते कर्म करून जे काय त्यांचं कार्य होतं ते करून जेव्हा शेतीचं कार्य करून परत जात असतात, त्याला खूप आनंद होतो त्या मालकाला. आणि तो भरपूर ऊस तुकाराम महाराजांना देतो. आणि तुकाराम महाराज घरी चालले आणि सर्व लहान लहान पोरं येतात, ते बोलतात मला पण एक द्या, मला पण एक द्या. आणि असं करता 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 सगळं वाटत सुटतात. ते शेवटी एकच राहतो, तो हे विचार करत नाही की हा माझा आहे, मी माझ्या पोरांसाठी ठेवला पाहिजे किंवा माझ्यासाठी ठेवलं, नथिंग. एक शेवटी पण एक पोरगा येतो, बोलतोय मला देऊन टाक. तर दुसऱ्यांच्या कल्याणासाठी ते नेहमी कार्य करत असतात, त्याच्यामध्ये सेल्फिश मोटिव्ह बिलकुल नसतो. तर हे अशा प्रकारचे जे व्यक्ती आहेत, जे ब्रह्मभूत व्यक्ती, ते असं करतात. आणि म्हणून आपण पाहतो की इव्हन प्रल्हाद महाराज, त्यांच्या जीवावर एवढे आघात होते तरी ते भगवंताचं नाव घेत होते. इव्हन म्हणजे त्यांचे जे दैत्य मित्र होते त्यांना पण सांगत होते तुम्ही भगवंताचं नाव घ्या. का? कारण त्यांना त्यांचं कल्याण करायचं होतं. असं नाही की मला माहिती झालंय आता मी भक्त झालोय, बाकी ह्यांना काय करायचं ते करू द्या, भाडमे जाऊ. नाही, असं नाही, त्यांचं पण कल्याण करायचंय. तर जे एक चांगला व्यक्ती आहे, इज ऑलवेज बॉदर्ड अबाउट अदर्स. मी दुसऱ्यांसाठी काय चांगलं करू, कसं करू, मी तुमचं भलं कसं करू. आणि म्हणून पण जर पाहिलं तर प्रभुपादजींच्या आयुष्यात मध्ये प्रभुपाद म्हणजे जेव्हा लोक रिटायर होतात आजकाल तर 58-60 मध्ये रिटायर होतात, प्रभुपाद 70 वर्षांच्या आयुमध्ये ते बाहेर गेले, अमेरिकाला गेले. काय गरज होती त्यांना, पण त्यांना जीवाचं कल्याण करणे. आज त्यांच्या कृपेमुळे आज आपण इथे बसून भगवद्गीता वाचत आहोत, अभ्यास करत आहोत, त्यांच्यामुळे आहे.
जर ते नसते तर आपण कुठेतरी माहित नाही मग काहीतरी पाप कृत्य करत बसलेलो असतो आपण. पण त्यांच्यामुळे आहे. तर ते असे जे जीव असतात प्रभुपाद सारखे किंवा प्रल्हाद महाराज सारखे किंवा तुकाराम महाराज सारखे, ते आर ऑलवेज बॉदर दुसऱ्यांसाठी मी कसं चांगलं करू, काय करू काय करू, ते आर ऑलवेज बॉदर. त्याच्याबद्दल भगवान सांगत आहेत. आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत ते परमात्म्याची मुक्ती प्राप्त करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सांगतात ते सर्व पापांपासून पण मुक्त आहेत, त्यांचं काही पाप पण राहिलं नाहीये. तर तर इथे सांगितलं आहे की एक तो द्वैतमध्ये पडत नाही का, कारण त्याला संशय नाही. म्हणजे कधीच कुठल्या संताला नाही पाहिलं असं लोक खाजत बसला मी काय करू काय करू, नाही. किती मन शांत आहे त्याचं. वाय? बिकॉज ही इज फोकस्ड, त्याला क्लॅरिटी, पूर्ण क्लॅरिटी आहे. पण एक जो चिंतित जीव आहे तो नेहमी चिंतामध्ये असतो, मी काय करू काय करू काय करू. सो ही इज नेव्हर इन ड्युअलिटी, आणि तो नेहमी दुसऱ्यांच्या कल्याणासाठी काम करतो. आणि त्यासाठी पण मला आठवतं प्रभुपादजी एक उदाहरण देतात नेहमी. एक म्हणजे एक काय बोलतात त्याला, बॅग ऑफ राईस असं रस्त्यावरती जर पडलेली असेल तर चिमणी येतील, ते आपलं एक दोन दाणे जे पाहिजे त्यांना खातील, निघून जातील. पण मनुष्य असा एक प्राणी आहे, तो काय करेल, अरे बापरे एवढं मस्त भेटलं आपलं, चला घेऊन चला घरी. तो भले त्याला ते नासून जाईल, खराब होऊन जाईल, पण त्याला ते म्हणजे सो ग्रेडी, तो इतका लोभी आहे तो. पण दुसरे प्राणी असे नाही आहेत. तर असे जे संत असतात ते खूप उदार आणि खूप दुसऱ्यांचं कल्याण करणारे असतात. आणि तिसरं म्हणजे ते पापांपासून मुक्त असतात, त्यांना काही पाप वगैरे त्यांना. आणि असे व्यक्ती ते परमात्म्यात मुक्ती, ते भगवानकडे ते जातात आणि मुक्ती प्राप्त करतात. क्विकली मी याचं तात्पर्य पण वाचून देतो. पूर्णपणे कृष्ण भावनात असलेला व्यक्ती सर्व जीवांच्या कल्याणकारी कार्यात गुंतलेला आहे असे म्हणता येईल. जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षात हे ज्ञान असते की कृष्ण हे सर्व गोष्टींचे मूळ आहे, तेव्हा जेव्हा तो त्या भावनेने कार्य करतो, तो सर्वांसाठी कार्य करतो. तर त्याला माहिती आहे की भगवान कृष्णच सर्वांचे मूळ आहे, तर त्याच्यासाठी त्याला म्हणजे तो त्या भावनेने तो सर्वांसाठी तो कार्य करत असतो. मानव जातीचे दुःख हे कृष्णाला परम भोक्ता, परम स्वामी आणि परम मित्र म्हणून विसरल्यामुळे आहे. तर मनुष्य दुःख का आहे, कुठला व्यक्ती दुःखी आहे, कुठला त्रासला आहे, तर का, कारण मूल हे भगवान कृष्ण आहे, तो विसरलाय. जसं ते श्लोक आहे, व्हॉट इज दॅट, भर्ता भोक्ता महेश्वर, म्हणजे भगवानच सगळ्या वस्तूंचे भोक्ता आहेत, ते सगळ्यांचे स्वामी आहेत. आणि हे तो विसरल्यामुळे तो जीव जो आहे तो या दुविधामध्ये किंवा दुःखांमध्ये पडलेला आहे. म्हणून संपूर्ण मानवी समाजात या चेतनेला पुनरुज्जीवित करण्यासाठी कार्य करणे हे सर्वोच्च कल्याणकारी कार्य आहे. तर इथे सर्वात जे कल्याणकारी काम, जसं इथे सांगितलं आहे, तो दुसऱ्याचे कल्याणासाठी नेहमीच कार्य करत असतो. तर सर्वात मोठं कल्याण म्हणजे नो डाऊट, म्हणजे कोणी उपाशी आहे त्याला थोडं पोटभर जेवण देणं, किंवा कोणाला थंडी आहे, म्हणजे आपण पाहतो म्हणजे वृंदावनमध्ये बरेचसे भक्त लोक ब्लँकेट डोनेट करतात, स्वेटर डोनेट करतात. तर नो डाऊट हे पण कार्य चांगलं आहे. हे पण एक ऍज अ ह्युमन बिंग, मी मनुष्य आहे, तर मला ते जे जे दुसरे मनुष्य आहेत त्यांच्या म्हणजे जे अफोर्ड करू शकतात त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मला ऍज अ ह्युमन बिंग, ते कार्य आहे. पण सर्वात प्रभुपादजी सांगायचं सर्वात मोठं वेलफेअर वर्क काय आहे, त्याला परत आठवण करून द्या. आणि ते आपल्या स्टोरी माहिती आहे. आपलं एक लहान पोरगा जेव्हा एका ह्याच्यामध्ये तर जे का एक लहान पोरगा जेव्हा एका म्हणजे जत्रेमध्ये हरवतो, तर सर्वात म्हणजे एक व्यक्ती आहे तो त्याला 10 रुपये देतो, निघून जातो. दुसरा व्यक्ती त्याला काहीतरी दिवसभर त्याला फिरवतो, खायला देतो, निघून जातो.
पण जो तिसरा व्यक्ती आहे, चतुर व्यक्ती, तो काही करत नाही. त्याला जेवण देऊन उपयोग नाही, त्याला फिरवून उपयोग नाहीये. त्याचा पिता कोण आहे मला शोधलं पाहिजे, आणि तो शोधून त्याच्याकडे करतो. तर ही इज द बेस्ट पर्सन. तसंच आपण पण तो जो व्यक्ती आहे त्याला जे काही त्रास आहे, तर त्याला जेवणाचा त्रास आहे, इज नॉट एबल टू ईट, किंवा काही दुःख आहे, व्हॉट एव्हर इट इज, ते सगळं त्याच्या कर्मांमुळे आहे. आणि तो कर्म का लागतात? कारण तो भगवंताला विसरला. तर परत त्याला भगवंताकडे घेऊन जा, परत त्याच्या पिताकडे जाऊन सोडणे, हे आपलं कार्य आहे. दॅट इज द बेस्ट वेलफेअर वर्क. ते आपण केलं पाहिजे, असं आपण पाहतो प्रल्हाद महाराजांनी पण केलं आणि प्रभुपादजींनी पण केलं. कृष्ण भावनेत असलेल्या व्यक्तीला कृष्णाच्या श्रेष्ठतेबद्दल शंका नसते. कृष्ण हे श्रेष्ठ आहे त्याला माहिती आहे. त्याला शंका नसते कारण तो सर्व पापांपासून मुक्त आहे. ज्याला शंका आहे त्याचा म्हणजे त्याचं काहीतरी पाप त्याचा उरला आहे, म्हणून तो त्याला अजून अजून डाऊट आहे. कृष्ण कसा काय देव असू शकतो? कसा म्हणजे ठीक आहे, मला दुसरे देव आहेत, पण कृष्ण सर्वात श्रेष्ठ कसा? तर हे त्याला शंका असते. का? कारण त्याचे पाप अजून राहिले आहेत. ही दैवी प्रेमाची अवस्था आहे. मानवी समाजात भौतिक कल्याणासाठी केवळ सेवा करण्यात गुंतलेले व्यक्ती प्रत्यक्षात कोणालाही मदत करू शकत नाही. जो इथे काय मानवी समाजाच्या भौतिक कल्याणासाठी केवळ सेवा करण्यात, म्हणजे आपण पाहतो बरेचसे लोक आहेत, दुसरे बरेचसे ऑर्गनायझेशन आहे, जे फक्त त्यांना भूक लागली त्यांना जेवण द्या, त्यांना कपडे द्या, त्यांना हे द्या ते द्या. ते खऱ्या रूपात त्यांना मदत करत नाहीये, कारण तो भगवंताची त्यांना आठवण करून देत नाही. त्यांना तात्पुरता भूक लागते, त्यांचं पोट भरलं ते खुश होतात, परत 3 तासांनी त्यांना परत भूक लागते. दॅट इज नॉट गोइंग टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह जेव्हा त्यांचं हे दुःख कशामुळे आहे ते जर त्यांना सांगितलं आणि त्यांना परत भगवंताशी कनेक्ट करून दिलं, की ते सर्वात मोठं काम. बाह्य शरीर आणि मनाची तात्पुरती आराम समाधानकारक नाही. तात्पुरता आराम समाधानकारक नाही. जीवनाच्या कठीण संघर्षात एखाद्याच्या अडचणींचे खरे कारण परमात्म्याशी असलेले त्याचे संबंधाचे विसर पडणे आहे. तर हे सर्वात मोठं एक आहे, की तो विसरला आहे, त्याच्यामुळे ते सगळे प्रॉब्लेम आहेत. जेव्हा एखादा मनुष्य कृष्णाशी असलेल्या त्याच्या संबंधाची पूर्णपणे जाणीव ठेवतो, तेव्हा तो प्रत्यक्षात एक मुक्त आत्मा असतो. जरी तो भौतिक मंडपात म्हणजे भौतिक जगात असला तरी त्याला तो एक भौतिक एक आध्यात्मिक व्यक्ती आहे. जसं जे मोठे मोठे संत आहेत, तुकाराम महाराज वगैरे, श्रील प्रभुपाद, ते म्हणजे असं वाटेल की ते त्यांचं पण शरीर आहे, ते पण जेवतात, सगळं करतात मनुष्यासारखं, पण तसं नाहीये. दे आर ट्रान्सडेंटल पर्सनॅलिटीज. तर आजच्या या 2 श्लोकांमध्ये जर आपला मेसेज काय आहे, तर ते हा आहे की भगवान आता जे आध्यात्मिक व्यक्ती आहेत किंवा जो भगवंताकडे जाऊ शकतो त्याची लक्षणं सांगत आहे. एक, तो आतमध्ये सुख, आतून त्याला सुख भेटतं, बाहेर तो सुख शोधत नाही. काहीतरी खाऊन किंवा काही बघून काही उपभोग करून त्याला आनंद भेटत नाही. आणि असा व्यक्ती जो आहे ब्रह्मभूत अवस्थेमध्ये आहे आणि तो भगवंताकडे जातो. आणि दुसरा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये 25 मध्ये तो दुसऱ्यांच्या म्हणजे कधी तो द्वंद्वमध्ये नसतो. का? कारण त्याला संशय नाहीये आणि तो नेहमी दुसऱ्यांच्या सर्व भूत हिते रता त्याच्यामध्ये लागलेला असतो. इज ऑलवेज एंगेज्ड त्याच्यात. आणि अशी व्यक्ती शेवटी भगवंताकडे जाऊ शकतो. तर या मेसेज बरोबर मी इथे थांबतो, आणि कोणाचा काही प्रश्न असेल, काही डाऊट असतील किंवा काही ऍडिशनल पॉइंट्स असतील तर आपण घेऊया. हरे कृष्ण. ठीक आहे, नाही आहे तर वंदना माताजींचा एक ग्रुपमध्ये मेसेज आला होता. माताजी तुम्ही परत रिपीट करू शकता एकदा काय होतं ते, म्हणजे फॉर क्लॅरिटी. तुम्ही सर नाही नाही ठीक आहे. तुम्ही काहीतरी ग्रुपमध्ये ते विचारलं होतं ना की तुमचं म्हणजे काय हो हो, मी ना ऍक्च्युअल. कुठल्या तरी पॉडकास्ट, मला आता आठवत नाहीये कुठे मी वाचलं का ऐकलं, आय डोंट नो, पण काहीतरी मी मुलीलाच समजावत होते की ती एथिस्ट आहे प्रॉपर. तर
म्हणजे एक माझ्यासाठी म्हणून ती गणपतीला नमस्कार करेल, येतात कुठल्याही मंदिरात येते, सगळीकडे येते. बट शी टेल्स मी आय एम डुईंग दिस बिकॉज यू आर टेलिंग मी टू डू दिस. म्हटलं हरकत नाही, तसं तर तसं, पण तू ये. तर तिला काहीतरी मी पटवत होते की अर्जुनाला श्रीकृष्णाने तुझ्या रिलेटिव्ह बरोबर लढ, असं हे जे फर्स्ट एकदम आहे ते मी तिला पटवत होते. तर म्हणे मग माझ्या कझन्सच्या बरोबर म्हणजे एक कपल आहे की त्यांनी जरापैकी आमची वाट लावली होती फॅमिलीमध्ये. तर म्हणे पण आय लाईक देअर डॉटर. तर तू असं म्हणशील का की उद्या उठून भांडण झालं तर आय फाईट विथ माय कझिन ऑल्सो. तर म्हटलं थांब, हे क्लॅरिटी जराशी कठीण आहे तुला समजावणं. आणि म्हटलं दिस इज अ व्हेरी ट्रायबल, व्हेरी व्हेरी स्मॉल प्रॉब्लेम. आणि तो जो प्रॉब्लेम होता तो फारच मोठा होता, दोन म्हणजे ऍज गुड एज कंट्रीजचा होता तो. तर म्हटलं आणि ती फार मोठी माणसं आहेत. तर म्हणे मी काय करू ते सांग मला तू. तर तेव्हा काहीतरी आर्ग्युमेंट चाललं होतं. त्यात मी तिला हेही सांगितलं की म्हणजे काहीतरी मी रावणाबद्दल काहीतरी सांगितलं. तर म्हणे की एवढा मोठा शिवभक्त, आणि परवा तर म्हणे सांगितलं तो एथिस्ट पण होता. म्हटलं बापरे, हे आता दिस इज बियॉन्ड मी, आय हॅव टू आस्क. मला त्याच्याबद्दल माझ्याकडे उत्तर पण नव्हतं. म्हणजे इव्हन आय वॉज नॉन प्लस्ड की हाऊ टू डील विथ इट. म्हणजे काय एक्सप्लेनेशन काय त्याचं, वाय इज ही कॉल्ड अन एथिस्ट. ओके. तर आता पहिले तर दोन वस्तू. एक तर तुम्ही भगवद्गीताबद्दल सांगितलं की वॉर होतं दोघांच्या मध्ये, आणि त्याच्यामुळे ते एकमेकांशी जे संबंधित होते त्यांच्याशी पण त्यांनी लढाई केली, जे त्यांचे प्रिय होते त्यांच्याशी पण लढाई केली. दॅट इज टू शो की जेव्हा कर्तव्य करायचं असतं, मॅन इट कम्स फॉर, मॅन टाइम कॉल्स फॉर ड्युटी, तर वी हॅव टू डू इट. तर ते भगवंत ते त्याच्यातून शिकवतात की मग आपला प्रिय जरी असला देन वी हॅव टू फाईट इवन इफ यू हॅव टू किल. जसं अर्जुनाने आपल्या गुरुला पण नाही सोडलाय, गुरुला पण मारावं लागलं का, भगवंताचा आदेश आहे, आय हॅव टू डू इट, सो आय विल डू इट. पण दॅट इज अ डिफरंट स्टोरी. आता आपल्या वी आर नॉट क्षत्रियस, ते लोक क्षत्रिय होते. फर्स्ट थिंग, वी आर नॉर्मल पीपल राईट राईट. आणि वी आर कॉमन पीपल. म्हणजे आपण काय धनुष्यबाण घेऊन काय किंवा तलवार बिलवार घेऊन आपण बाहेर पडणार नाहीये. युद्ध झालं की मला फाईट करायचं. सी, आज जी फायटिंग आहे दोन फॅमिलीज मध्ये, दॅट इज बिकॉज ऑफ सम मिसअंडरस्टँडिंग. असू शकतं की त्यांची जी मुलं आहेत दे आर व्हेरी गुड फ्रेंड्स, त्यांना खूप आवडतं. सो व्हॉट एव्हर इज द मिसअंडरस्टँडिंग बिटवीन देअर पेरेंट्स, दे आर नॉट बॉदर्ड. ठीक आहे, चल तुम्ही तुमचं जे भांडताय तुम्ही बाळा, वी आर नॉट बॉदर्ड. सो टोटल डिफरंट सिनेरियो, इट्स अ टोटल डिफरंट सिनेरियो. असं नाही की ते भांडतात म्हणून. इट्स एक थोडस मिसअंडरस्टँडिंग किंवा जे काही असेल किंवा इगो प्रॉब्लेम असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, त्याच्यामुळे आहे. अँड हे सगळं त्याच्यामुळे होतं. अँड मे बी सम एटिकेट्स दे कॅन फॉलो चिल्ड्रन ऍज अ चिल्ड्रन. ऍटलीस्ट जेव्हा पॅरेंट्स आहेत तेव्हा ठीक आहे. पांडवज वर आन्सरेबल टू सच अ बिग प्रजा. याच्यामध्ये म्हटलं आपला एवढा मोठा प्रॉब्लेम येणार नाहीये. हा, येस, दे वर रिस्पॉन्सिबल फॉर सच अ बिग राज्य और सो मेनी येस, पीपल. म्हटलं तर त्यांचा प्रॉब्लेम फार मोठा आहे. आपला इज नाहीच आहे, म्हणजे तो प्रॉब्लेमच नाहीये. क्षुल्लक आहे आपला एकदम. येस, इट्स युजलेस. आणि काही उपयोग नाहीये त्या भांडणातही काही उपयोग नाहीये. एक्झॅक्टली. सो इट डझंट मॅटर. ठीक आहे, तुम्ही तुमचं जे करायचं करा, जे आहे त्यांच्यामध्ये. आणि ते थोडं काही म्हणजे वेळानंतर ते मिसअंडरस्टँडिंग पण जाते. सो इट विल हॅपन. तो एक अँगल होता. दुसरा अँगल होता की रावणाबद्दल तुम्ही विचारलं की रावण इज कॉल्ड एज एथिस्ट. रावण आणि इव्हन हिरण्यकशिपू. सो द रिझन इज की म्हणजे तो जरी भक्त असला, शिवभक्त असला, बट स्टील जसं एक भक्त म्हणजे त्याचं लक्षण काय असतं, किती हंबल असतो, ही इज गुड इन नेचर, सगळ्यांशी चांगला वागतो, हेच म्हणजे एकदम काइंड. पण हा शिवभक्त फक्त नावापुरता होता. जसं तो काय ते भस्मासूर,
तो पण शिवभक्त होता, पण जसं त्याला सगळं प्राप्त झालं तो शिवजींच्याच मागे लागला, चल तुलाच भस्म करतो, तुझ्यापासून हा चालू हा करतो. सो हो दे या आर ऑल काइंड ऑफ काय बोलतात ना, असुरिक प्रवृत्तीची जी लोक आहेत, दे आर फॉर नेम सेक, ते आहेत, भक्त आहेत कुठल्या तरी, ते टूल म्हणून वापरतात. जस्ट टूल म्हणून वापरतात, आपलं भेटलं की संपलं, ओके ओके तू ओके कोण मी कोण, येस झालं संपलं. दे आर नॉट बॉदर. येस सो ते तसं त्या अँगलने जर पाहिलं तर दे आर एथिस्ट. ते आर जस्ट फॉर द सेक ऑफ, है ना, त्यांच्या फायद्यासाठी ते आपलं काम करतात. अँड वन्स देअर टार्गेट इज डन, ठीक आहे बाबा संपलं, बाबा तू कोण मी कोण माहित नाही. आणि सेकंड अँगल ह्याच्यामध्ये हे आहे की भक्ती इज ओनली टू द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड, भगवान कृष्ण. भक्ती दुसऱ्या कोणासाठी नसू शकते. म्हणजे आजकाल तर बोलते ना, मी या बाबाचं भक्त आहे, मी हे कोणतरी आहे, तिचा भक्त आहे, पण दॅट इज नॉट भक्ती. भक्ती इज ओनली, म्हणजे हा जो टर्म आहे भक्ती कॅन बी युज्ड ओनली फॉर कृष्णा. तर आता, आणि आपण जनरली पण जर पाहिलं, आज पण जे आहेत शिवभक्त म्हणा, माताचे भक्त म्हणा, गणपती बाप्पाचे भक्त म्हणा, किंवा कुठल्याही जे जे पूजा पाठ करत असतील, देर इज अ मोटिव्ह. तो शुद्ध नाहीये, त्याला काहीतरी पाहिजे, त्याला माहिती आहे हे मला शिवजीकडून भेटेल, भोले बाबा आहे खूप, म्हणजे जे पाहिजे ते मला भेटेल. त्याला गाडी पाहिजे, पैसा पाहिजे, बंगला पाहिजे, सुंदर बायको पाहिजे, मुलं पाहिजे, अँड दॅट्स वाय ही इज आफ्टर दॅट. खरं अर्थात जर बघितलं तर ते जस्ट जसं रावण होता किंवा भस्मासूर होता, मला हे पाहिजे म्हणून मी तुझं भक्त आहे, काम संपलं की ते उद्यापासून ते मंदिरात पण जाणार नाही. सो इन दॅट अँगल वी कॅन से दे आर एथिस्ट. ओके. बरं, ह्याला म्हणजे ह्याच्यातून एक प्रश्न मला आणि असा पडतो की हाऊ डू वी डिफाईन एन एथिस्ट? इट इज नॉट जस्ट नॉन बिलिव्हर ऑफ गॉड, इट मस्ट बी समथिंग एल्स ऑल्सो. सिम्पल अँड नॉन बिलिव्हर ऑफ गॉड, जो भगवंताला मानत नाही, एक जे सिम्पल टर्मिनॉलॉजी आपण जर घेतली, जो भगवंताला अजिबात मानत नाही, म्हणजे देव अस्तित्वात आहे तो मानत नाही. पण जसं एक आपल्या अमोघ लीला प्रभू आहे, तुम्ही पण ऐकलं असेल, ते म्हणतात की भगवान अस्तित्वात नाही आहे, त्याच्यासाठी तो लय मेहनत करतो, म्हणजे त्याला कुठेतरी समवेअर इन द बॅक ऑफ माइंड ते आहे की भगवंत आहे, आणि मला त्याला प्रूव्ह करायचं की तो नाही आहे. ओके ओके. त्याला कुठेतरी कन्सेप्ट आहे की भगवान आहे आणि तो नाहीये, मला ते प्रूव्ह करायचंय बाय व्हॉट एव्हर मेथड्स, बाय व्हॉट एव्हर मीन्स. तर एथिस्ट म्हणजे एक तर की जो भगवंताला किंवा दैव हे आहे असं काही, जसं आपण एथिस्ट लोकांना पण जस्ट सिंपल विचारू शकतो, जर देव नाही आहे तर एकाच वेळेस 2 मुलं जन्माला येतात, एक जो एकदम मल्टी मिलियनरच्या घरी जन्म घेतो आणि एकदम म्हणजे इथिओपियामध्ये, जिथे म्हणजे एक टाइम पण जेवण नशीब होत नाही, अशा ठिकाणी जेवण त्याला जन्म भेटतो. का? चल ठीक आहे, आज जे लोक जे आहे करत आहेत त्यांचे मागचे जे कर्म आहेत, काहीतरी त्यांनी पाप केलं म्हणून द्या, पण 2 लहान बाळ आहे, त्यांनी काय केलेलं आहे पाप? सो व्हॉट इज दॅट? दॅट मीन्स कुठेतरी कर्म आहे आणि कर्मांना कंट्रोल करणारा देव आहे, आणि त्याच्यामुळे सगळं ऑटोमॅटिक नाही, सगळं नथिंग इज ऑटोमॅटिक, वी कॅन से दॅट. करेक्ट. येस. मला जरा नीट. थँक्यू सर प्रभूजी. थँक्यू. आय थिंक हेमांगी माताजी काहीतरी सांगत होते, आपण त्यांच्याकडे पण ऐकूया. हेमांगी माता. नाही प्रभूजी, असं विशेष तुम्ही खूप छान माताजींना ते समजावलं, आणि माताजींना आय थिंक ते समजलं, कारण त्यांच्याकडे जेव्हा पुन्हा प्रश्न आला त्याचा अर्थ तुम्ही आधी सांगितलेलं त्यांना ते समजलंय, म्हणून त्यांच्याकडे तो रिक्वेशन पुन्हा एकदा आला. आणि बेसिकली ऍक्च्युली कसं की जे कृष्ण आणि अर्जुनाचं, मुलांना आजकाल दिसतं कसं, तेवढंच त्याच्यावरती पटकन विश्वास ठेवतात. आजकालची जनरेशन मध्ये सगळेच तसेच आहेत, जेनझीज, कोणी एक्सेप्शन नाहीये त्याला. पण उलट ते जर आपण एखादी गोष्ट सांगायला गेलो ना, तर त्याला का तू असे 100 प्रश्न विचारतील आपल्याला. पण समोरचा असं पॉडकास्टच्या नावाने ऐकतील, ते एखाद्या
सेंटेन्सवर पटकन विश्वास ठेवतील ते. असं बाय डिफॉल्ट ते तसे घडलेत. हा. पण कुरुक्षेत्रातलं युद्ध बेसिकली झालं हे धर्मासाठी झालं. धर्माच्या म्हणजे धर्माच्या संस्थापनासाठी कृष्णांनी त्यांना त्यांच्या रिलेटिव्हसाठी लढणं हा त्याचा बेस आहे. आपण थोडीच एकमेकांशी धर्मासाठी लढतोय, नाही. आपण एकमेकांसाठी अन्य काही कारणांसाठी लढतो. म्हणून तो मेजर डिफरन्स आहे की मुलांना ते समजण्यासाठी. आणि प्रभूजींनी सांगितलं तसं एथिस्ट बद्दल तर प्रभूजींनी खूपच छान सांगितलं. रावणाकडे कसं होतं, रावणाकडे ज्ञान होतं, बरोबर, पण त्याचं मन स्थिर नव्हतं भगवंताच्या चरणाशी. त्याच्याकडे ज्ञान अगाध होतं. त्याने रावणाने तर असं काढलेलं की मी पूर्ण स्वर्गापर्यंत जाणारी शिडी बनवेन, की सगळेच एक दोनच का सगळेच जातील स्वर्गात. म्हणजे आणि त्याला संग नव्हता भक्तांचा किंवा असं कोणी चांगलं सांगणाऱ्यांचा. होते तर त्यांचे गुरु पण असुरांचे गुरु असुरांचेच होते. त्यांचं नाव काय होतं प्रभूजी, मला नाही आठवत आता. असुरांचे गुरु शुक्राचार्य ना. मग ते त्यांना ज्ञान पण तसंच द्यायचे ना, हाऊ टू किल समवन किंवा हाऊ टू म्हणजे कोणाला कसं जिंकायचं पद्धतीने. त्यामुळे धर्माची स्थापना असुरांकडे कधीच नाहीये. कधीच असुरांना धर्म माहितीये. त्यांनी नेहमी सगळीच कामं अधर्मानेच केली. तर म्हणून ते एथिस्ट जरी असले तरी भावाला चीट केलं तर काय, म्हणून ते काही कारणासाठी केलं होतं त्यांनी. बरोबर, कुबेराला. बरोबर. आणि अजून एक मेन्शन केलं इकडे की गणपती किंवा इतर सगळ्या देवी देवतांची जेव्हा भक्ती होते त्याच्या मागे काही ना काहीतरी कामना असते. जसं गणेश आहे हे बुद्धीचे देवता आहेत. आपण म्हणतो ना बुद्धी दे बाबा देव मला, किंवा अन्य काही गोष्टी प्रत्येक देवी देवतांकडनं आपण. कृष्ण ह्यांची भक्ती अशी आहे की कृष्ण जर तुमच्यासाठी योग्य असेल तरच ते तुम्हाला देणार. तुम्ही 100दा मागा की नाही ते देणार नाहीत तुम्हाला तोपर्यंत. म्हणून त्यांच्या भक्ताला शुद्ध भक्त मानलं जातं. तो एक डिफरन्स मला प्रभूजी बोलत असताना ते एक पॉइंट मला स्ट्राईक. हरे कृष्ण. थँक्यू. नाही, मी तिला हेही सांगितलं, म्हटलं द कौरव्स वर गिव्हन अ चान्स की युद्धाच्या सुरुवातीला की तुम्हाला स्विच करायचं असेल तर करू शकता. म्हटलं तू तुझ्या कझिनला स्विच करायला विचार. इफ शी वॉन्ट्स टू स्विच शी विल स्विच. इफ शी डझंट शी इज ॲज गुड अन अकम्प्लिस टू व्हॉट एव्हर इज हॅपनिंग. बिचारी म्हणजे आय वॉज अ बिट रूड टू हर. पण म्हणजे आणि काय सांगू मी तिला. Perfect example, Mataji. See, when something is happening, that somewhere we have to take a decision. करेक्ट. काय करावं, साइड्स ते स्विच करावे लागतात. and we have to select a side. इकडे असेल की इकडे असेल. So that's very important and not rude but very straight forward to the point. So I think she must have understood. शी मस्ट. पण एक असं असतं की आपल्या या फॅमिली पॉइंट्स मध्ये प्रत्येकाला आपली बाजू योग्य वाटत असते, हो ना, की मी बरोबर आहे असं वाटत असतं. पण ते जसं कौरवांनाही वाटतच होतं ना की आम्ही बरोबरच करतो, आमचं काय चुकतं याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येकाला ही आपली बाजू ही बरोबरच वाटणं इव्हन स्वाभाविक आहे, म्हणजे दोन्ही बाजूंमध्ये तसं. I too would say, म्हणजे I'm sorry I'm taking your time, पण I too would say जर if it's a family matter, let the conversation happen. At least त्यांना काय डोक्यात असेल, चुकीच्या भावना असतील तर at least those will get resolved. नाही का. शी जाऊन दे, हा फारच विषय वेगळा जाऊ दे. ओके. नाही, ऑब्विसली सायलेन्स इज नेव्हर अन आन्सर. डिस्कशन झालं पाहिजे आणि डिस्कशन मध्ये समजतं की जसं आता एक माझ्या मुलाने एकदा खूप एक चांगलं उदाहरण दिलं होतं की अमुक लीला प्रभू एकदा प्रवचन करत सांगत होते की एक जो भक्त होता अचानक एकदम नाराज झाला आणि त्यांनी यायचंच बंद केलं. तर अमुक लीला प्रभूजींनी विचारलं, बाबा काय झालं तुला, तू एवढं चांगलं करत होता अचानक. तो बोलला, तो प्रभू आहे ना, तो प्रभू तुम्हाला एक दिवस म्हणजे तो चांगला कीर्तन करणारा होता, तर तो मला बोलला माईकला हात लावू नको, माईकला हात लावू नको, अजिबात माईकला हात लावू नको. बोलतो त्याला एवढं हर्ट झालं तरी सोडून दिलं. मग त्यांनी त्या प्रभूजीला विचारलं, बाबा काय झालं, तो असं तू त्याला का ओरडला. बोलता प्रभूजी त्या माईक मध्ये करंट होता आणि जो कोणी हात लावतो त्याला शॉक लागत होता, म्हणून मी सांगत होतो हात लावू नको, त्याला हात लावू नको. बट इट गॉट मिसअंडरस्टूड अँड ही थॉट की अरे म्हणजे मला ओरडतोय म्हणजे तू कीर्तन करू नको. सो देर इज ऑलवेज अ चान्स ऑफ मिसअंडरस्टँडिंग विच हॅज टू बी क्लॅरिफाईड. आणि जोपर्यंत
समोरासमोर बसत नाही, डिस्कशन करत नाही, इट इज नेव्हर गोइंग टू गेट रिझॉल्व. कारण करेक्ट करेक्ट ह्याची जी Correct. धारणा आहे ती ह्याच्या मनात राहते, त्याची धारणा त्याच्या मनात राहते. ते जेव्हा समोर बसतात हो मग समजतो, अच्छा तुला असं बोलायचं होतं, मला हे समजलं. मग म्हणतं नाही असं नाही, हा असं तर इट नाही, मी स्लोली तिला हेही गेट्स. सांगितलं, म्हटलं कृष्ण हॅड गॉन, की मला ठीक आहे 5 गावं दे, पण हे वॉर हा नको. शकुनी हॅड सेड की बाबा तू ऐक आता त्यांचं, जाऊन दे, हे वॉर नको. पण म्हटलं आता काय, त्यांचा वेळच आली होती त्यांची ती. नाही, इट हॅपन्स. जे असुरी व्यक्ती असतात ना, सी जसं हेमांगिनी माताजी सांगितलं, असुरी व्यक्तींना जसं रावण होता त्याला गाडीच नव्हता, बट विभीषण नेहमी होता. ही युज टू टेल बाबा तू असं करू नको. इव्हन जेव्हा हा वॉर झालं होतं, इव्हन त्याचे जे दादाजी होते, मला त्यांचं नाव आठवत नाही, ते पण बोलले बाबा नको युद्ध करू. इव्हन कुंभकर्ण पण बोलला बाबा हे जे आहे ते साधारण व्यक्ती नाही आहेत, यांच्याशी युद्ध करू नको. मारीच पण जेव्हा ते Yes. हिरण बनायला सांगितलं, ही वेंट अँड सेड माझं ह्याचं एकदा आमना सामना झालेला आहे, इज नॉट अन ऑर्डिनरी ह्युमन बिईंग, भगवान आहे तो, नको. सो Yes. जे ऍडवाइस आहे, गुड ऍडवाइस यू ऑलवेज गेट. इव्हन दुर्योधनचं एक्झाम्पल पाहिलं, दुर्योधनला पण हम्म. गुड ऍडवाइस वॉज ऑलवेज देअर इन द फॉर्म ऑफ विदुर जी होते, पितामह भीष्म Yeah. होते, द्रोणाचार्य होते, भीष्म ते वर होते. ऑलवेज गायडिंग आहे असं नव्हतं. बट काय आहे ना की आपले जे कन्सेप्शन प्रमाणे जे जे लोक चालतात ना, दॅट इज रॉंग. सो हम्म. समवेअर ही हॅज टू अंडरस्टँड. आणि जे लोक मला सांगतायत, तर त्याला कोणी सांगितलं की त्याचा इगो हट होता की मला हा असं कसा बोलला. बट ही हॅज टू स्टॉप अँड हॅज टू थिंक बाबा हा मला सांगतो तर का सांगतो. अँड वेन दे स्टार्ट पॉन्डरिंग, जेव्हा ते विचार करायला चालू करतात, देन दॅट टाइम त्यांचे जे थॉट्स आहेत ते आता कसं Yes. ते घोड्यासारखं ते फ्लॅप लावून असं चाललंय, मला एवढंच करायचंय बस. आणि त्याच्यामुळे Correct. देर इज सो मच केअर्स इन सोसायटी. पण जेव्हा माणूस का म्हणतो आपण बी ओपन माइंडेड, कारण सगळ्यांचं Yes. ऐकतो. ठीक आहे, हा तुम्ही मी बरोबर तुला वाटतं, रावणाला पण वाटत होतं. रावणाला जर वाटलं कुठेही एक क्षणासाठी वाटलं असतं की आय एम रॉंग, त्यांनी युद्ध थांबवलं असतं. बट सच ए इव्हिल पर्सन ऑल्सो दॅट आय एम राईट, अँड दॅट कन्सेप्शन दॅट आय एम राईट is creating a havoc in the Ah, society. Everybody thinks I am right. But yeah. if somebody is correcting, teacher जेव्हा येऊन सांगते बाबा you are wrong, instead of getting hurt, Yes. we should realize no, मला टीचर सांगते तर I should listen to that. And that is the Yes. change of our destiny बोलू शकतो. आपला पूर्ण कोर्स चेंज होऊन जातो Yes. पुरा. Yes. Yes. So true. Thank you, Mataji. Thank you, Prabhuji. थँक्यू तुम्हाला माधवी, तुमच्यामुळे एवढं चांगलं डिस्कशन झालं. थँक्स. नाही नाही, असं काही नाही. हरे हरे कृष्ण प्रभूजी. प्रतिभा प्रभूजी माताजी बोला माताजी. मी आता थोडक्यातच सांगते. अजून मला बोलायचं होतं पण आता वेळ पण होतोय ना, म्हणून मी थोडक्यात एकच वाक्य सांगते की देव आहे की नाही हे खूप लोकांना प्रश्न, म्हणजे नवीन आता जनरेशनना प्रश्न पडतो. लहानपणी माझ्या वडिलांनी मला एक शिकवलं, अनेक उदाहरणं दिली, देव आहेत ते अनेक दिली, पण त्यातलं मला एक उदाहरण मी आता सांगते की त्यांनी सांगितलं, तू सगळ्यांजवळ म्हणजे आपण खोटं बोलू शकतो, स्वतःजवळ खोटं बोलून दाखव. नाही बोलू शकत, कारण आपल्या शरीरामध्ये परमेश्वर आहे. तर आपण खोटं बोलायचं नाही आणि खोटं बोलायला एकदम बंदी केलेली आहे. कधी खोटं बोलायचं नाही. Wow, तू nice. एक वेळ मार खाशील. हां? मस्त. मस्त, मस्त. हां, म्हणे एक वेळ तू मार खाशील, तू खरं सांगितलंस तर. पण कायमची तू चांगली होशील असं. ते एक आम्हाला खूप आवडलं. दुसरं आता मी हे सांगितलं असतं, पण तुम्हाला वेळ होतो ना, ते मला ना विश्वदर्शन दाखवायचं होतं. दिवस म्हणजे 1 ते 20 मध्ये. पण आता नेक्स्ट टाईम. कारण ठीक आहे आता पुढच्या वेळेस घेऊया. तुमच्याकडून मला खूप काही मला बरं वाटलं ऐकून ते डिस्कशन. आनंद आला. थँक सर्वांना. थँक्यू हरे प्रतिभा कृष्ण. माताजी. हरे थँक्यू कृष्ण. वंदना माताजी. थँक्यू हेमागिनी माताजी. हरे कृष्णा. चला आपण थांबूया इथे. हरे कृष्ण भगवद्गीता प्रभूजी. यथारूप की जय. सगळ्यांना श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरु वृंद की जय. हरे कृष्णा. थँक्यू माता. हरे कृष्ण प्रभू.